तो समोर दिसतोय तो डोंगर म्हणजे विशाळगड आहे। शक्यता आहे की ह्या इकडनंच त्यावेळी मावळे आपले गेले असतील, महाराजही गेले असतील। गडावरती निघालोय पण गाडीचा लायनर तुटलाय, ब्रेकच लागत नव्हता। मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे सागरदादा व्लॉग्सवरती। मागच्या भागात आपण पावनखिंडीचे युद्ध कुठे घडले ते पाहिले आणि आता मी निघालो आहे विशाळगडाकडे। हा 15 किलोमीटरचा रस्ता तीव्र चढ उताराचा आणि नागमोडी वळणाचा आहे। या वाटेत छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या दिसतात। या वाटेवरील सुखाई देवीच्या मंदिरात काही क्षण थांबलो। पांढरपाणी ते विशाळगड या प्रवासाचा नुसता व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता। पुढच्या एका वळणावरनं लांब विशाळगड दिसत होता, म्हणून जरा गाडी बाजूला घेतली। ही अशी एक वाट खाली उतरते इकडनं आणि मधल्या ठिकाणापर्यंत उतरते। असं म्हणतात की हा रूट आहे विशाळगडकडे जाण्याचा, पण 350 वर्षापूर्वी तर हा डॅम नसेल। तो समोर दिसतोय तो डोंगर म्हणजे विशाळगड आहे आणि पॉसिबिलिटी आहे की खालून रस्ता असेल त्यावेळी, कारण एवढं अंतर फिरून आणि असं तिकडे जाणं म्हणजे जरा जास्तीच वाटतं। तर जेव्हा आम्ही पायी चालत आलो होतो ह्या रस्त्याने आणि इकडनं जेव्हा आम्ही खाली उतरलो पूर्ण गावापर्यंत, आणि मग असं बरंच अंतर आहे फिरून जाण्याचं, त्यामुळे तिकडे आता बघितलं असेल तुम्ही बोर्ड 14 किलोमीटर लिहिलेलं आहे आणि माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण बघाल तुम्ही। तर एवढं अंतर जरा हे भरपूर वाटतं। आणि आपल्या मॅपवरती ना जो पूर्वीचे मॅप जे छायाचित्र घेतलेली आहेत पृथ्वीची, तर त्या छायाचित्रामध्ये हा डॅम नाही आहे। तर मग शक्यता आहे की ह्या इकडनंच त्यावेळी मावळे आपले गेले असतील, महाराजही गेले असतील। तर नदी असेल त्यावेळी कदाचित, कदाचित म्हणजे असेलच नदी, पण शक्यता अशी आहे की इकडनंच महाराज, कारण तो रस्ता सरळ जातो आहे तिकडे। काही ना काही करून आपल्या गुप्तचर यंत्रणेने तेव्हा केलंच असेल आणि गेले असतील। या ठिकाणाहून पुढे निघाल्यावर गाडीमध्ये काही बिघाड झाल्याचे लक्षात आले। ब्रेक लागत नसतानाही घाट उतरवला आणि एका गावाजवळ पोहोचलो। या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पुढे गॅरेज शोधत निघालो। थोडेच अंतर सांगूनही गॅरेज काही येत नव्हते। तेवढ्यात एक जागा दिसली, तो होता डॅम। तर आम्ही विशाळगडपर्यंत अंधारात आलो होतो, त्याच्यामुळे इकडे काहीच कळत नव्हतं आणि इकडे एवढं सुंदर धरण आहे हे ह्याच रस्त्याला लागतं ते माहितीच नव्हतं। आम्हाला वाटलं होतं कुठून जातोय काय कळत नव्हतं। आणि ह्या ठिकाणी आता मी माउंटवरतीच लावलेलं आहे कॅमेरा, इकडं दिसतंय का बघा। मी ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथे समोरच आहे घाळीची टेकडी। पावसाळ्यामध्ये या टेकडीवर छानसे गवत उगलेले असते। त्या टेकडीवर चढल्यावर तुम्हाला स्वित्झर्लंडमधल्या एखाद्या टेकडीवर आल्याचा अनुभव होईल। आणि काही वेळाने मी पोहोचलो गॅरेजमध्ये। भिकाजी गॅरेजमध्ये आहे मी आता विशाळगड रोडवरती। गाडीचा लायनर तुटलाय, ब्रेकच लागत नव्हता। काम सुरू आहे। दुष्काळात 13वा महिना, आधीच लेट झाले थोडं, आता ऊन पण झालंय। तर काय बघूया, लोकेशन असेल तर मी टॅग करून ठेवीन, आणि इकडे शक्यतो काही भेटत नाही लवकर, पण त्यांचं गॅरेज भेटलंय मला, लोकेशन टाकून ठेवीन। गॅरेजवाल्यांनी सांगितलं याचे लायनर आता तुम्हाला कोल्हापुरातच मिळतील, त्यामुळे माझ्या पुढे 2 पर्याय होते, एकतर कोल्हापूरला जायचे किंवा विशाळगडावर, आणि मी निघालो विशाळगडाकडे। तर आत्ता मी पोचलोय विशाळगडावरती, म्हणजे गडाच्या पायथ्याशीच आहे। गाडीचा प्रॉब्लेम असा झाला होता की ब्रेक फेल झाला आहे तिचा, आता ब्रेक नाही आहे, फ्रंट ब्रेक। फक्त एका ब्रेकवरती आता मला इथून कोकणात उतरायचं आहे, म्हणजे एवढे मोठे 2 घाट उतरायचे आहेत। पहिला तर विशाळगडाचा घाट आहे, बरेच आहे आता, बघूया आता भर उन्हाचं चालायला लागणार आहे। हा समोर दिसतोय किल्ला। तर आधी आता बघूया, जरा काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे, बराच उशीर झाला आहे, 1:15 झाला आहे। तर हॉटेलला बसलो आहे आता, वडापाव म्हटलं घेऊया। वडा बऱ्यापैकी मोठा आहे बा, खूप मोठा वडा आहे। जर आता काहीतरी इथे काय ऑप्शन नाही आहे, मिसळ आणि वडेच, बाकी काय नाही। तर नाश्ता वगैरे करून निघालो। बघतो तर जरा ऊन गेलेलं आहे, जरा बरं वाटतं, ढग यायला लागले आहेत, पण जर पाऊस आला तर वांदे होतील। ह्या दिशेने आपण आता निघणार आहोत। इकडनं उतरायला सुरुवात केली, इकडनं 2 रस्ते आहेत।
हा एक आहे तो ब्रिजचा रस्ता आहे आणि मी ज्या रस्त्याने येतो आहे तो जरा खालती उतरून मग यावं लागतं इकडनं. हे बघा, आणि हा इकडनं समोरचा व्ह्यू दिसतोय. इथे ते देवीचं मंदिर आहे समोर. ते एक गणेश मंदिर आहे. इथे पाण्याचा झरा वाहतोय. इकडनं दोन्ही व्ह्यू दिसतात आपल्याला. वरून ब्रिजवरून अजून छान दिसेल, पण आपण उतरताना ब्रिजनी उतरू. तो रस्ता पण इथे येऊन मिळाला ब्रिजवरती. तर मग इथून आत्ताच व्ह्यू दाखवून घेतो तुम्हाला ब्रिजवरून कसा दिसतो. हे बघा, पूर्वी जो बुरुज ढासळला होता तो हा वाला आहे बुरुज, माझ्या मागे बघू शकता. आणि अशीच तटबंदी आहे ह्या साईडला पुढे. हळूहळू आधी टॉपला जाऊया. शिडी चढून आल्यावरती समोर आपल्याला दरवाजा दिसतो आणि ही वाट आहे आपल्याला वरती जाण्याची. तर आपण त्याच वाटेने वरती जाऊ. आपल्याला तिकडनं सुद्धा एक वाट दिसत होती, पण उतरताना आपण ती वाट ट्राय करूया. गडाचा घेरा खूप मोठा आहे असं ऐकलं. बराच वेळ लागतो फिरायला. बघू किती वेळ लागतो आपल्याला. जी दुसरी वाट म्हटलं होतं ती ही वाली. भौगोलिक स्थिती, इतिहास आणि किल्ल्यावरील वास्तूंची नावे. या ठिकाणी माहिती फलक लावलेला दिसतो. फलक पाहिल्याप्रमाणे 31 ठिकाणं आहेत ह्या ठिकाणी बघण्याची, म्हणजे सूची दिलेली आहे त्यानुसार. तर त्यापैकी मला किती भेटत आहेत बघूया, कारण मला ऑलरेडी उशीर झाला आहे. आत्ताच 2 वाजलेत आणि किती ठिकाणं पाहता येतील माहिती नाही. मला किमान 4च्या आतमध्ये इकडनं निघायला लागेल. तर 2 तासात जे काही पाहून होईल ते बघूया. वरती दुकानं पण मांडली आहेत वाटतं. घरं आहेत किल्ल्यावरती, जागोजागी घरं दिसत आहेत. आणि थोडं उंचावरती येऊन बघते इथे घाणीचं साम्राज्य आहे. थोडं वास पण येतोय. तर तिकडे जाण्याचा मार्ग कुठून आहे माहिती नाही. किल्ला बराच मोठा आहे, रस्ता कळत नाही आहे कुठून आहे. इथून एक वाट जाते त्या दिशेला. तर आधी आपण तिकडे जाऊन येऊया. बरंच लांब आहे अंतर. या ठिकाणाहून मी एक 360 डिग्री व्ह्यू घेतला. इकडून वाट अशी दिसत नाही, त्याच्यामुळे मी इकडनं मागे फिरतो आणि परत दुसरीकडून ट्राय करतो जाण्याचं. आणि ह्या ठिकाणी एक असा खड्डा आहे. काय विहीर असेल काय असेल त्या काळची काय माहिती. पुन्हा एकदा मुख्य रस्त्यावरती आलो आहे आणि इकडनं पुढे जातो आता. या ठिकाणी एक फलक दिसला, त्या दिशेने निघालो. थोडं पुढे आलोच होतो तेवढ्यात डोक्यावरून एक गरुड गेला. आकाराने तो लहान होता, पण त्याची झेप फार मोठी होती. तिथून अजून थोडं पुढे आल्यावर अजून एक फलक दिसला, त्या दिशेने निघालो. समोरचे दुमजली RCCचे घर पाहून आश्चर्य वाटत होते. एकीकडे आमच्या किल्ल्यांची काय परिस्थिती आहे आणि इकडे गडावर इमारती उभ्या राहत आहेत. हिरवळीने नटलेली ही वाट अमृतेश्वर मंदिराकडे जाते. इथे आल्यावर लक्षात आले, मी आधी ज्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करत होतो ती वाट चुकीची होती. तर हे संपूर्ण दगडी मंदिर आहे, पाहू शकता. मंदिरात आल्यावर
मनाला एक वेगळी शांतता जाणवत होती. इथे मी आणि माझ्या देवाशिवाय फक्त एक वाहणारा झरा होता जो ही शांतता भंग करत होता. देवाचे दर्शन घेऊन त्या झऱ्याकडे निघालो. तेवढ्याच समोर एक दुभंगलेली तोफ दिसली. तर हे आहे अमृतेश्वर मंदिर आणि हे या ठिकाणचं कुंड आहे. आणि आता आपण पुढे ज्या समाध्या दिसत आहेत 2, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू, त्यांच्या समाधीकडे जाऊया. आणि या ठिकाणावरनं एक वाट दिसते जाणारी. तुम्ही पाहू शकता अंतर बरंच आहे, पण आपल्याला जायचं तर आहेच. पुन्हा एकदा प्रखरहून आले. आजूबाजूला बघू शकता कोण नाही आहेत लांब लांबपर्यंत. हा सोलो ट्रेकच झाला आहे. असंही म्हणजे मी एकटाच आलो आहे म्हणजे सोलोच आहे, पण लोक होती लांब तिथपर्यंत वरपर्यंत. सगळं अतिक्रमण झालं तिथपर्यंत होती, पुढे नाही येत. तर इकडे जरा रस्ता बुळबुळीत आहे, खराबच आहे खूपच. बघूया. वीर बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आणि मागे जी आहे ती वीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. जरा चप्पल काढून घेऊ, नतमस्तक होऊन घेऊ. इथे आल्यावर कळले हनुमान मंदिर बरंच उंचावरती आहे. लांबून तेवढं वाटत नव्हतं आणि तेवढं जाऊन यायचं तर वेळ बराच लागणार होता. तरी म्हटलं प्रयत्न करून बघूया. समाधीच्या अगदी समोरच विहीर आहे. स्वच्छ पाणी बघा, किती स्वच्छ पाणी आहे. इकडनं जरा पुढे जातो आणि इथे एक फलक लावलाय, काहीतरी आहे बघूया. अच्छा, 2 विहिरी आहेत, अजून एक विहीर आहे. पाणी खूपच स्वच्छ आहे. हनुमान मंदिराकडे जाण्याचा रस्ता शोधत होतो पण भेटत नव्हता. लांबून दिसत होता पण जवळून सर्व गवत दिसत असल्याने रस्ता समजत नव्हता. पुढच्या 5 मिनिटात जर रस्ता नाही भेटला तर परत जायचं असं मी ठरवलं होतं. आणि तेवढ्यात एका वाटेने चालायला सुरुवात केली आणि रस्ता सापडत गेला. अवघ्या 5-6 मिनिटात ती टेकडी चढून मी वर आलो. जय हनुमान, जय श्रीराम. जय हनुमान. कधीही निर्जन स्थळी आल्यावर कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश करण्याआधी आतमध्ये कुठला प्राणी तर नाही ना याची खात्री करून घ्यावी. तर हनुमानाचे दर्शन घेतलेलं आहे. बऱ्यापैकी चांगलं दगडीमध्ये बांधलेलं आहे मंदिर. दगडी बांधकाम आहे. आणि ह्या ठिकाणावरनं बराचसा परिसरही दिसतो आजूबाजूचा. किल्ला समोर दिसतोय आपल्याला, तो बघा माझ्या मागे. आणि ह्या ठिकाणी चांगलं एक कंपाऊंड म्हणतो ना आपण, तशी एक वॉल बांधलेली आहे. आणि आता इकडनं एवढं सगळं पाहून आपण आता निघतोय गडावर, मुख्य गडावर. हा गडाला लागून असलेला भाग आहे, गडाचाच भाग आहे, पण थोडं लांब अंतरावरती. इकडे कोणी येतच नाही. विशाळगडाच्या बरोबर त्या साईडलाच खोर्निंको धरण जे आहे, मी माझ्या ट्रेकर जिंदगीच्या व्हिडिओवरती टाकलेलं आहे. खोर्निंको डॅम तो बरोबर ह्याच्याच मागच्या साईडला आहे. आणि माचाळ जे नावाचं एक थंड हवेचं ठिकाण नव्याने उदयास येत आहे. त्याला थोडा वेळ आहे अजून, पण ते सुद्धा त्या साईडलाच आहे. आता मला एक्झॅक्ट इथे मॅप चालत नाही आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही आहे. तेवढा मी अभ्यास करून नाही आलो आज, पण नाहीतर मी सांगितलं असतं की एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. इकडनं ते धरण व्यवस्थितपणे पाहू शकता तुम्ही. आणि संपतो इथे हा किल्ला. इकडनं पुढे दरी आहे, थेट जंगल आहे लांबपर्यंत. तर निघूया आपण. काही कडे दिसत आहेत आपल्याला इकडनं, ते असे आहेत, हे बघा समोरचे. असा तो थेट लांबपर्यंत पसरलेला आहे हा किल्ला.
तर आत्ता जरा मॅपवरती बघितलं तर लक्षात आलं, हा जो दिसतोय हा विशाळगड, म्हणजे आपण गडावरतीच आहोत आता. आणि तो जो मध्ये जो गॅप दिसतोय तिथे कोकण दरवाजा आहे, आणि तिकडे जे समोरचा डोंगर दिसतोय तो आहे माचाळ. आणि ह्या ठिकाणी ह्या किती सुंदर आकृती तयार झाली आहे आकाशामध्ये, खूप सुंदर. पण हे काळे ढग आहेत, तर लवकरात लवकर इकडनं निघायला पाहिजे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपला अर्धा किल्ला पाहून झाला आहे. किल्ल्याचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागात पाहूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. हे सगळ्या चाळी तयार झाल्यात आणि राजवाडा म्हटलं तो आपण राजवाड्याकडे आलो आता. चौकोनी विहीर, उतरण्याचा नक्कीच मार्ग असेल कुठून तरी.